किती पटकन बोलतात तुम्ही, पण याचा पण विचार करा की ती पण एक दुसऱ्याची बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, हा विचार करा. झाले त्यांच्यासाठी तर स्पेशली मी सांगते की तुमच्याकडे जेवढा टाईम असेल तो एन्जॉय करून तुम्ही सगळं घ्या. नंतर खरंच सांगते वेळ भेटत नाही काहीच. आज मी तुम्हाला दाखवते माझं ड्युटीनंतरचं शेड्यूल, तर पूर्ण बघा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. माझी सुट्टी झाली आणि मी चालली रूमला जायला. म्हणजे मला आधी स्टेशनला जायचं, स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला म्हणजे माझ्या स्टेशनला आणि तिथून रूमला. तर ऑटोमध्ये बसली, ऑटोने चालली. ऑटोने जावं लागतं. चिल्लर नसली, 100ची नोट असली की सुट्टी घेण्यामध्येच मला तरी वाटते एक ट्रेन चालली जाते, म्हणून घाईघाईत सुट्टी घेतली आणि निघाली. स्टेशनला पोचली व चालत चालत जात होती. म्हणजे कसं गर्दी पण नव्हती आज, कारण संडे होता यामुळे सगळ्या ट्रेन पण लेट होत्या. स्टेशनला येऊन माझा काही फारसा फायदा झाला नाही, कारण मला 15-20 मिनटं स्टेशनलाच थांबावं लागलं. फास्ट ट्रेन होती, पण फास्टनी परत जा, परत रिटर्न स्लोनी इकडे या. त्यापेक्षा म्हणजे असं करण्यापेक्षा मी ठरवलं की नाही, आपण स्लोनेच जाऊया, आरामात जाऊया. हा ब्रिज चढून दुसऱ्या ब्रिजला जा, हे करणं माझा खूप कंटाळा आलेला, म्हणून मी थांबली. आणि मग स्टेशनला येऊन थांबली, पण ट्रेन काही नव्हती म्हणून. आणि आज मेन म्हणजे लेडीज डब्यामध्ये गर्दी बघा. लेडीज डब्याजवळ जिथं लेडीज डब्बा असतो, लेडीज डब्बा येतो, तर इथं प्लॅटफॉर्मला बघा काहीच गर्दी नाही, कोणीच नाही. कारण आज संडे म्हणून खूप. पण 15-20 मिनटं थांबले ना तर आपण मध्ये बायका आलेल्यातच. गर्दीचं काय असं नसतं की गर्दी नाही, आज नाही. ट्रेनमध्ये बसली व निघाली. बाहेरचे लाईट वगैरे बघा किती भारी वाटते. रात्रीचा मुंबईचा व्ह्यू एवढा भारी असतो ना, कारण ते लाईट्स वगैरे ते आपल्याला मोहून टाकतात. रूमला आली, आवरलं, अंघोळ केली, खूप भारी वाटलं. कपडे धुवून काढले आणि सगळे कपडे बकेटमध्ये आणून ठेवले, म्हणजे वाळू घालायसाठी आणून ठेवले. त्यासोबत मी अंघोळ केली व बाथरूम पण क्लीन करून घेतलं, कारण की उद्या मला करायची सकाळी गरज. अंघोळीला जायच्या आधीच कणिक मळून गेली होती, म्हणजे काम पटकन होईल आणि ती मुरेल पण. आणि आता जेवण बनवते. आता किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजले 9. आता मला जेवण बनवून आवरून किती वेळ होतो ते तुम्ही बघाच. आणि आज मी पिठलं बनवणार आहे. आता काहीच नाही, कपडे वाळू घालायचे फक्त. ते कपडे बी एवढे मोठे आहे की खूप मोठे कपडे वाळू घालायचे. एका साईडला पिठलं बनवलं व चपात्या पण बनवून होऊन गेल्या होत्या, म्हणजे बनवून ठेवल्या होत्या मी आधीच चपात्या. आणि लागले आवरायला, कारण चपात्या जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर पसारा पण गॅसच्या वट्यावर खूप मोठा होतो, तो पसारा पण मला आवरायचा होता. बेसन शिजलेलं होतं, त्याला बंद करायचं होतं. गॅस बंद करायचा होता, तोपर्यंत गॅस पुसून घेतला. म्हणजे कसं, जर पुसत राहिलं ना तर जास्त एकखट्ट्या घाण होत नाही आणि क्लीन पण दिसते, त्यामुळे आधीच सगळं पुसून घेतलं. आणि किती उशीर झाला, काही झाला तरी सगळं आवरावं तर लागतेच. गॅसचा ओटा आवरून घेतला. जेवणाला अजून वेळ होता, कारण 9 वाजता मी जेवण करायला बसले, तर मला वाटते 15 मिनटात तरी माझं जेवण झालं असेल, बनवून झालं असेल. म्हणून गॅसचा ओटा आवरला, भांडे बिंडे घासून घेतले, म्हणजे काही टेन्शन राहायला नको मागे. आणि पूर्ण रूम झाडून काढली सगळ्यात पहिले, कारण ती खूप घाण झालेली होती. रूम झाडून काढायचं व सगळी म्हणजे कसं सगळी कामं झाली आणि त्याच्यानंतर जर जेवण केलं ना तर आपण आरामशीर बसून जेवण करू शकतो. नाहीतर धुक आता जेवण झालं, आता भांडे घासा, आता झाडझूड करा, हे सगळं करण्यापेक्षा एकखट्ट्या आधी कामं करून घ्यायचे आणि मग नंतर करायचं. असं मी माझं शेड्यूल ठेवते रोजचं. एक वेळा ड्युटीवरून आलं की टाइम तर कशाचाच भेटत नाही. जोपर्यंत आपली कामं पूर्ण आवरत नाही ना तोपर्यंत खरंच कामं नाही म्हणजे बसणं जमतच नाही. आणि माझंच नाही तर प्रत्येक मुलगीचं, प्रत्येक लेडीजचं आहे की बुवा जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत काही नाही. अजून तर एकटीचंच करावं लागते, तर हा हाल आहे. तर पुढे काय होईल काय माहिती. तर आता आली, केस वगैरे सोडले, जेवण वगैरे बनवून झालं, सगळी कामं झाली. म्हटलं जरा केस खाली सोडूया. दिवसभरापासून केस वर बांधलेली असतात, खाली सोडायचं कामच नाही, त्याच्यामुळे केसांना विंचरणं बी जरुरी आहे जरा. आणि काय म्हणतात त्याला, नेट वगैरे तर लावलेलीच असते. आणि ऊन तर एवढं तापते की केसांचा काय हाल बेहालच झाला. आता केस तर केस शिदे राहिलेलंच नाही, बांधून आडवे झाले सगळे, बांधून उभे झाले सगळे केस, बघावं लागेल आता. आणि आता तर असं मी आली तेव्हापासून मला वाटतं मी कामच करते, बसायचं काम नाही. कारण कपडे पण होते, कपडे पण जास्त होते, तर ते पण धुवून घेतले आज. आणि सगळं झालं, जेवण वगैरे बनवून झालं. जेवण करते आता आणि तुम्हाला परत भेटते. माझी सगळी कामं झाले, तर म्हटलं चला थोडा वेळ तुमच्यासोबत तरी गप्पा मारूया. ड्युटी करून येऊन जेवण बनवणं, कामं करणं, मग आराम करणं, हेच आमचं रोजचं रुटीन असते, काही नवीन नसते. कारण की आपलं नोकरी करणं ते पण एवढं सोपी नाहीये.
आधी लागायच्या आधी कसं होतं माहितीये का, पोलीस झालं आता काही टेन्शन नाही, आता पगार येईल, असं होईल तसं होईल, खूप भारी वाटायचं माहितीये का. आणि आम्ही हजर व्हायच्या अगोदर पण खूप भारी वाटायचं. तेव्हा असं वाटायचं, काय कधी हजर करतील, कधी हजर करतील, कधी आमचा पगार चालू होईल, कधी आम्ही ड्युटी करू, कधी रोज युनिफॉर्म घालू. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात अक्षरशः असं होते की युनिफॉर्म घालू पण वाटत नाहीये, कारण की पूर्ण रॅशेस येतात, कारण की तो युनिफॉर्मच एवढा म्हणजे असं तो कापड रफ असतो ना, त्याच्यामुळे मग नको वाटते घालायला उन्हाळ्यामुळे. पण आता काय ऑप्शन नाही, घालावं तर लागेलच. आणि राहिला ड्युटीचा विषय, तो उन्हामध्ये कुठं पण ड्युटी करा वगैरे. आणि कोणाकोणाला, मला तर तसं नाही वाटत, पण कोणाकोणाला अशी सवय असते की घरी राहायचं निवांत फॅन खाली, ते काय तसं ड्युटीमध्ये नसतं. सगळं व्यवस्थित म्हणजे आपल्याला बघूनच घ्यावं लागतं. आपल्याला व्यवस्थित सगळं काही भेटेल असं नसतं. वॉशरूम, मेन म्हणजे वॉशरूम वगैरे सगळं चांगलं भेटेल हे पण नसतं, कुठं पण काही पण. म्हणजे कधी कधी तर असं असते, कुठंतरी तर वॉशरूमची पण व्यवस्था नसते, अशा ठिकाणी ड्युटी लागते. तर आपलं पब्लिक टॉयलेट वगैरे असते ते आपण यूज. तर जे सगळे पोलीस झाले त्यांच्यासाठी तर स्पेशली मी सांगते की तुमच्याकडे जेवढा टाइम असेल तो एन्जॉय करून तुम्ही सगळं घ्या. नंतर खरंच सांगते, वेळ भेटत नाही, काहीच भेटत नाही. आपल्या घरी जायला पण आपल्याला दुसऱ्याचीच परमिशन घ्यायला आली, सुट्ट्या पास होतील तरच. आणि जर तुम्ही 6+1 पण सेल टाकले, तुमच्या 3च पास होतील, पूर्ण सुट्ट्या पास होत नाही. ते त्यांच्या हातात असतं किती करायचे किती नाही. तर जोपर्यंत तुम्ही घरी आहे तोपर्यंत फुल एन्जॉय करा. म्हणजे कसं टेन्शन काहीच राहणार नाही. जरी पैसे नसतील तुमच्याजवळ तर तरी तुम्ही फिरा. मी तर असंच म्हणेल, तरी फिरा. म्हणजे असं नाही म्हणत किंवा दुसऱ्यांकडनं घ्या आणि असं करा, नाही. जवळजवळ कुठेतरी फिरा, प्रत्येक दिवस एन्जॉय करा. एक वेळ तुम्ही हजर झाले, तुम्ही ट्रेनिंगला गेले, ट्रेनिंग नंतर पण म्हणजे ट्रेनिंगला पण तुम्हाला सुट्टी वगैरे काय नसते, रोजचं ते शेड्यूल तुम्ही कंटाळसाल. असं वाटेल काय हे रोजचं शेड्यूल, तेच ते करावं. पण मेन मजा माहितीये का त्यातच आहे, कारण की इथं आल्यावर सगळं आपल्या हाताने जेवण बनवून, ऍटलिस्ट तिथे जेवण तरी दुसरे बनवून देतात, मेसचे पैसे जातात पण जेवण पण मिळते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ट्रेनिंग बद्दल त्याच्याबद्दल माहिती देऊ की त्याच्यावर ब्लॉग बनवू, तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की मी त्याच्यावर ब्लॉग बनवू का. तर मी नक्की बनेल, मी तुम्हाला सगळं सांगेल कसं असतं ट्रेनिंगमध्ये, काय असतं सगळं. आणि जे तर असं सांगत होते मी, असं असतं ड्युटीचं आमचं रोजचं शेड्यूल, असाच सगळा टाइम जात असतो रोजचं आहे हे. पण त्यातून निवांत वेळ काढून मी व्हिडिओ बनवते, कारण मला आवडते आणि मला आवडेल की तुम्हाला आमची पोलीस लाईफ कशी आहे ते दाखवायसाठी. काही काही जणांना नाही आवडत, म्हणजे काही काही जणांना मी व्हिडिओ वगैरे बनवते तर मला कमेंट येतात वगैरे. एखादी जर पोस्ट पण टाकली ना इन्स्टाला, म्हणजे युनिफॉर्मवर जर पोस्ट टाकली ना, तर कमेंट करतात की पोलीस खातं खूप भ्रष्ट आहे, असं आहे तसं आहे. अरे ते भ्रष्ट आहे, तर तुमची जेव्हा काहीतरी अडचण येते तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले पोलीस स्टेशनलाच जातात ना. एका जणामुळे तुम्ही सगळ्यांनाच भ्रष्ट आहे असं म्हणू नाही शकत, काही बोलू नाही शकत. तरी कमेंट करतात, खूप लोक निगेटिव्ह करतात, खूप लोक पॉझिटिव्ह पण करतात. खूप म्हणजे असं एक्सपिरियन्स खूप भारी भारी येतोय, म्हणून मला छान वाटतंय. आधी माझं कमेंट सेक्शन बंद केलेलं होतं, कारण असेच काहीतरी वायफळ कमेंट्स खूप यायचे. कोणी तर नंबरच पाठवायचं, तर कोणी कायचं काय बोलायचं, असं होतं. अरे पण माझं असं एकच म्हणणं आहे की तुम्हाला पण बहीण आहे, तुम्हाला पण आई आहे, तुमची पण बायको आहे. तुम्ही त्यांना असं बोलसाल का वाईट? नाही बोलणार ना. मग दुसऱ्या मुलीला बोलताना किती पटकन बोलतात तुम्ही. तर आज जेवणात मी काय बनवलंय ते पण तुम्हाला दाखवते, काय बनवलं तर. आज मी बनवलंय पिठलं. पापड तर मम्मीने घरूनच दिलाय आणि भाजून पण दिलाय, म्हणजे मला काही टेन्शन नाही. आणि चपाती आणि फोडलेला कांदा मला यामुळे आवडतो की, म्हणजे काय माहिती, पण मला आवडतो असं आहे, यामुळे त्यामुळे काही नाही. तर असं आहे. आता मी छान आरामात बसून जेवण करते, कारण मी खूप थकली, कामं पण केले सगळे, प्लस व्हिडिओ पण घेतला. आणि आता मी जेवण करते. म्हणजे कसं, आता आज व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ घ्यायच्या चक्करमध्ये चक्क आता 10 वाजताय, 10ला 8 मिनिटं कमी आहे. तर आता मी जेवण करते. चला तर मी जेवण करून घेते आधी. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला नक्की कमेंट करा की नेक्स्ट ब्लॉग मी कशाचा बनवू, मी त्यानुसार बनवेल. चला तर बाय.